अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत। मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित आहे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण लक्ष्मीचं पूजन करत असतो। प्रत्येक गुरुवारी लक्ष्मीचं पूजन करत असतो आणि प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरात स्थायी स्वरूपात विराजमान असते। तिचं स्वागत कसं करावं तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आता माता लक्ष्मीला काय प्रिय आहे तर तिला स्वच्छता प्रिय आहे, तिला सुगंधित वास प्रिय आहे, तिला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे आणि तिला घरातलं वातावरण शांत प्रसन्न हे सुद्धा प्रिय आहे। ज्या ज्या घरात लेकी सुना आई यांचा आदर केला जातो, मान सन्मान केला जातो, त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते। आता सगळ्यात आधी माता लक्ष्मीचं स्वागत करायचं म्हणजेच काय बघा, मी जसं तुम्हाला सांगते, आता काही ठिकाणी असं असतं की माता लक्ष्मी म्हणजे आपण जे काही गुरुवारची मांडणी करत असतो तर कोणी सकाळी मांडणी करतं, कोणी दुपारी करतं, तर कोणी संध्याकाळी करतं, प्रत्येकाला जसं जमेल त्या पद्धतीने। तुम्हाला काय करायचं आहे, आता सकाळी आपण उंबऱ्याला हळदीचं लेपन करतो। आता समजा मी दुपारी मांडणी करते सगळं आवरल्यावर 2-2:30 वाजता, मग काय करायचं, लक्ष्मीचं स्वागत आपल्याला करायचं आहे। लक्ष्मीला माना पानाने घरात आणायचं असं, ज्या पद्धतीने आपल्या घरातल्या लक्ष्मीला आपण, लक्ष्मी जेव्हा पहिल्यांदा आपल्या घरी येते मग ती आपली सून असेल किंवा आपली लेक असेल तिचं आपण कसं स्वागत करत असतो ना, हे त्याच पद्धतीने आहे। मग तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही मांडणी करणार, अर्थात आपण घर वगैरे स्वच्छ करत असतो, जेव्हा तुम्ही मांडणी करणार आहे त्याच्या आधी तुम्हाला लक्ष्मीचे पावलं काढायचे आहे। लक्ष्मीचे पावलं कशी काढायचे तर कुंकवाचे ठसे, आधी आत्ताच्या काळी ना लोक ते बघा ते प्लास्टिकचे पावलं मिळतात, 1 2 1 2 असे, तसे नाही, आपल्याला आपल्या हातानेच काढायचे। आता हाताने पावलं कसे काढायचे तर दोन्ही पण कुंकवानेच काढायचे असते। म्हणजे आता हा समजा हा डावा आहे आणि हा उजवा आहे, तर ह्या पद्धतीने आपण लक्ष्मी पूजनाला लक्ष्मीला कुठून आणलं होतं, जी शिरई आहे तिला आपण कुठून आणलं होतं, तिला आपण तुळशीपासून आणलं होतं, बरोबर। मग आता काय करायचं आहे, आपल्याला मुख्य दरवाजापासून माता लक्ष्मी आपल्या घरात येणार आहे, तर आपल्याला काय करायचं आहे तर मुख्य दरवाजापासून आपल्याला लक्ष्मीची पावलं काढायला सुरुवात करायची। एका गॅप मध्ये, म्हणजे आता मी तुम्हाला काढून नाही दाखवत, ओरली सांगते, आपण अशी मूठ केली की अशी पावलं येतात, बरोबर। तर मग एक पाऊल जर असं टाकलं, आधी आपल्याला उजवा पाऊल टाकायचा, उजवा पाऊल टाकला की थोड्या अंतरात डावा पाऊल टाकायचा, परत उजवा पाऊल टाकायचा। तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचंय। आणि जेव्हा तुम्ही कुंकवाचे ठसे काढता, ठसे काढल्यावर 5 बोट म्हणजे 5 आपल्याला टिपके पण ठेवायचे आहे की जेणेकरून ते बोटाचं प्रतीक आहे। या पद्धतीने आपण दिवाळीला काढलं होतं। ह्या पद्धतीने जिथे मांडणी केली आहे तिथपर्यंत तुम्हाला काढायचे। आता मी हॉल पासून, जर तुम्ही हॉलमध्येच मांडणी करणार असाल तर हॉल जिथे मांडणी, मग हॉल पासूनच जिथे मांडणी करणार आहे तिथपर्यंत, हॉल पासून तुमचा देवारा आहे तिथपर्यंत, जसं तुम्हाला तुमच्या घरात तुम्ही मांडणी करणार आहे तिथपर्यंत तुम्हाला माता लक्ष्मीचे पावलं काढायचे आहे। पावलं काढून झाल्यावर त्यांच्या पायाचे ठसे जे आहे 5 टिंब, म्हणजे 5 टिंब तुम्हाला काढायचे की ते पायाचे ठसे असतात, म्हणजे पाय जरी असला पण ते बोटांचं प्रतीक असतं, ते बोटांचे ठसे आहे त्या पद्धतीने। हे तुम्हाला दर गुरुवारी करायचं आहे। उंबऱ्याला हळदीचं लेपन आपण सकाळी करून घेतो, मुख्य दरवाजा तर आपण स्वच्छ करून घेतो, त्याच्याबरोबर तुम्हाला हे करायचं आहे। आता माता लक्ष्मीचं स्वागत जेव्हा आपण करत, जेव्हा आपण माता लक्ष्मीचं स्वागत करतो, बघा मी तुम्हाला काय सांगितलं की जेव्हा तुम्ही मांडणी करणार आहात तेव्हा तुम्हाला लक्ष्मीचे पावलं काढायचे आहे। लक्ष्मीचे पावलं काढल्यावर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे। दिवा कसा लावायचा तर अर्थात तुमचं भाड्याचं घर असेल, स्वतःचं घर असेल, तेव्हा तुम्हाला हे तुम्ही सगळं करू शकता। तर आपल्याला माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी दिवा लावायचा आहे। ज्या पद्धतीने लक्ष्मीचे पावलं, जर कोणी दुपारी मांडणी करणार असेल तर दुपारी लक्ष्मीचे पावलं काढायचे, कोणी संध्याकाळी मांडणी करणार असेल तर त्यांनी संध्याकाळी पावलं काढायचे, कोणी सकाळी मांडणी करणार असेल तर त्यांनी सकाळी लक्ष्मीची पावलं काढायची। बघा आता जे कोणी सकाळी मांडणी करणार आहे, ज्या वेळेस आपण पूजा मांडणी करतो, देवीची पूजा करत असतो, तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरात येतच असते, तो दिवा लावायचा असतो। मग दिवा कसा तर मी माझ्या घराच्या बाहेर जाईन तेव्हा माझी डावी बाजू, माझ्या घरात मी प्रवेश करेल तेव्हा माझी उजवी बाजू। आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। त्या दिव्यामध्ये तुम्ही 2 लवंग टाकण्याचा प्रयत्न करा, 2 लवंगा आणि 2 वेलची, वेलदोडे माहिती ना, वेलची, हा, तर 2 लवंगा आणि 2 वेलची तुम्हाला टाकायचं आहे, उपलब्ध असेल घरात तर, कारण ते सुद्धा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे। शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा। जेव्हा तुपाचा दिवा लावतो तेव्हा फुल वात वापरतो, त्याची वात वरतीच असते, म्हणून वात इकडे तिकडे कुठेच नाही, वरतीच वात येईल। केव्हा जेव्हा तुम्ही मांडणी करणार, तुमची मांडणी करून झाली, मग लक्ष्मीचे पावलं काढायचे, मग दिवा लावायचा आणि मग तुम्ही सेवा करायची।
दिवा लावल्यावर दार उघडं ठेवा, म्हणजे सेफ्टी डोअर तरी मेन डोअर तुम्ही उघडं ठेवा, सेफ्टी डोअर तुम्ही लावून घ्या. या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आता समजा मी दुपारी मांडणी करणार, तर मी काय करणार, दुपारी दिवा लावणार आणि संध्याकाळी सुद्धा मी शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा माझ्या घराच्या बाहेर लावणार तसाच. मग आता ताई जे काही वेलची आहे, जे काही लवंग आहे, तर त्या तुम्ही बदला, दुसऱ्या घ्या. ज्यांच्या घरात असेल त्यांनी त्या 2 वस्तू नक्कीच टाकायच्या आणि तुपाचा दिवा लावायचा. आता ज्या महिला संध्याकाळीच वाचन करणार आहे, मग त्यांनी फक्त संध्याकाळी दिवा लावा. दिवा लावण्याच्या आधी लक्ष्मीची पावलं काढायची. या पद्धतीने जर कोणी सकाळी करणार असेल तर त्यांनी 2 दिवा म्हणजे 2दा दिवा लावायचा. दुपारी करणार असेल तरी 2दा दिवा लावायचा. आणि जे संध्याकाळी करणार असेल त्यांनी फक्त संध्याकाळी दिवा लावायचा. समजलं असेल? म्हणजे इतकं सांगूनही बऱ्याच वेळा कमेंट्स येतात, म्हणून डबल सांगावं लागतं. हे झालं. आता आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे, जे शुभतेचं प्रतीक आहे, जे मांगल्याचं प्रतीक आहे, असं स्वस्तिक जे पूर्णत्व आहे, असं स्वस्तिक आपल्याला आपल्या घरात काढायचं आहे. हे कधी काढायचं, तर हे तुम्हाला सकाळीच काढायचं आहे. पण जे 5वं स्वस्तिक मी तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्ही जेव्हा पूजा करणार असेल तिथे तुम्हाला काढायचं आहे. पहिलं स्वस्तिक कुठे काढायचं, तर अर्थात मुख्य दरवाजा, सेफ्टी डोअर नाही, मुख्य दरवाजाला पहिलं स्वस्तिक काढायचं. दुसरं स्वस्तिक आपल्या किचन ओट्याच्या समोरची टाईल्स असेल, भिंत असेल, खिडकी असेल, तिथे दुसरं स्वस्तिक काढायचं. तिसरं स्वस्तिक आपल्या देवघराची जी बॅक साईडची भिंत आहे किंवा देवघराच्या पाठीमागे जी भिंत असेल तिथे तुम्हाला काढायचं आहे. 4थं स्वस्तिक तुमच्या तिजोरीत काढायचं असतं तुम्हाला, तिजोरीमध्ये. आणि 5वं स्वस्तिक जिथे तुम्ही मांडणी करणार आहात त्याच्या खाली तुम्हाला स्वस्तिक काढायचं. मग तुम्ही चौरंगावर करा किंवा तुम्ही पाटावर करा. म्हणून सांगतो की 4ही स्वस्तिक तुम्ही सकाळी काढून घ्या आणि जे शेवटचं स्वस्तिक आहे जेव्हा तुम्ही मांडणी करणार तेव्हा काढा. स्वस्तिक काढत असताना 2 रेषा काढायच्या, ज्याला आपण सीमा रेषा म्हणतो. या पद्धतीने तुम्हाला स्वस्तिक काढायचं. प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे. प्रत्येक गुरुवारी तुम्हाला दिवा लावायचा आहे माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी. काही ठिकाणी खूप सुशोभीकरण केलं जातं आणि अतिशय सुंदर वाटतं ते. तुमच्या घरात जर थोडंसं अत्तर असेल, जे माता लक्ष्मीला प्रिय आहे, अत्तर सुद्धा आपण उंबऱ्याला अत्तर लावायचं. म्हणजे जर तुम्ही उंबऱ्याला हळदीचं लेपन करत असेल तर तेव्हा कुठले एखादा स्प्रे वगैरे असेल चांगला, म्हणजे म्हणतो ना का त्याच्यात चांगला असेल तर कुठलाही काही त्याच्यात वाईट वंगाळ नसेल असं तुम्ही स्प्रे बॉटल किंवा स्प्रे वापरू शकता. नाहीतर अत्तर छानपैकी एका कापसामध्ये का कापडामध्ये घ्यावं आणि उंबऱ्याला हळदीचं लेपन करत असताना, लेपन करून झाल्यावर ते लेपन वाळल्यावर तिकडे तुम्ही थोडंसं कुंकवाने किंवा जो काही कॉटन आहे त्याच्याने ते कुंकवाने जो काही आपल्याकडे रुमाल असेल किंवा कॉटन असेल, कॉटनचं जे काही कापूस असेल त्याने तर तो तुम्हाला त्याला थोडंसं स्प्रेड करायचं आहे. नाहीतर मग जेव्हा तुम्ही हळदीचं लेपन करता तेव्हा थोडंसं अत्तर त्याच्यात टाकायचं आहे. अत्तर सुद्धा माता लक्ष्मीला प्रिय आहे. बरेच लोक जे काही आपला कापूर आहे ते सुद्धा वापरतात. जे तुमच्याकडे उपलब्ध आहेत त्याने तुम्हाला उंबऱ्याला हळदीचं लेपन करू शकता. या पद्धतीने आपल्या सगळ्यांना माता लक्ष्मीचं स्वागत करायचं आहे. प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मी स्थायी स्वरूपात वास करू दे आणि सेवा करायला विसरू नका. ते मार्गशीर्ष गुरुवार म्हटलं तर आपण प्रत्येक गुरुवारी काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य माता लक्ष्मीला अर्पण करत असतो. आणि बऱ्याच वेळा काय होतं की आपण घरात वरण भात भाजी चपाती करत असतो आणि त्याच्याबरोबर काहीतरी गोड मग आपण बाहेरचं आणतो, मग कुठली पण मिठाई आणतो आणि ती आपण अर्पण करतो. पण खरं सांगू का, तुमच्याच घरातला नैवेद्य माता लक्ष्मीला अर्पण करण्याचा प्रयत्न करा. मग आता माता लक्ष्मीला काय प्रिय आहे, तर कुठली पण खीर, कुठल्या पण प्रकारची खीर, मग तुम्ही तांदळाची करू शकता, तुम्ही शेवयाची करू शकता, तुम्ही रव्याची करू शकता. आपल्याला माहिती आहे वैभवलक्ष्मीच्या व्रताचे जेव्हा आपण उद्यापन करतो तेव्हा रव्याची खीर केली जाते, ती करू शकता. किंवा गव्हाची खीर ज्याला आपण लापशी म्हणतो, आता आमच्याकडे त्याला लापसी म्हणतात, म्हणजे गुळात मिक्स करून, तर ती लापशी तुम्ही करू शकता. किंवा तुम्ही शिराचा नैवेद्य दाखवू शकता. पण शक्यतो आता इनमिन 4च गुरुवार आहे तर प्रत्येक गुरुवारी कुठल्या ना कुठल्या प्रकारची खीर करण्याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्वाचं मखाणे. प्रत्येक गुरुवारपैकी अगदी तुम्ही प्रत्येक गुरुवारी मखाण्याचा नैवेद्य अर्पण केला तरी चालेल, किंवा कुठल्या पण गुरुवारी एकदा तरी मखाण्याचा नैवेद्य माता लक्ष्मीला अर्पण करा. जे काही ड्राय फ्रुट्स आहे जर असेल घरात उपलब्ध तर त्याचा सुद्धा नैवेद्य अर्पण करण्याचा प्रयत्न करा. त्याच्याबरोबर ज्यांना मखाण्याची खीर करणं शक्य होत नाही किंवा ज्यांना माहिती नाही आहे त्यांनी म्हणजे तुम्ही मखाणे पण दाखवू शकता, पण ज्यांची खीर करण्याची इच्छा आहे मखाण्याची तर त्यांनी नक्कीच मखाण्याची खीर बनवावी. त्याच्यामध्ये जर घरात केशर उपलब्ध असेल तर ते टाकावं. छान पद्धतीने ड्रायफ्रुट्स टाकून खीर अर्पण करावी. खरं तर ते आपणच खातो, पण देवीला सुद्धा ह्या गोष्टी प्रिय आहे. देव फक्त भक्तीचा भुकेला असतो, पण आपण पण खूप काही देणं लागतो आणि आपल्याला पण छान वाटतं
की माता लक्ष्मीला आपल्याकडनं काही ना काही होतं. आपण खूप काही जास्त करू शकत नाही, पण जेवढं आपलं बजेट आहे, जेवढं आपलं आहे, तर तेवढं आपण नक्कीच करण्याचा प्रयत्न करावा. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.